संत काय सांगतात की आपणास जे जे ठावे ते ते इतरांस सांगावे आणि शहाणे करून सोडावे सकळ जना. ज्ञानोबांनी असं विचार केला की जे आपल्याला माहीत आहे ते लोकांपर्यंत पोचलं पाहिजे आणि शहाणे करून सोडावे सकळ जना. आणि सगळ्या लोकांना आपण काय करू, अज्ञानातून बाजूला काढूया असं ज्ञानोबांना वाटलं. वयाच्या 15व्या वर्षी आणि वयाच्या 15व्या वर्षी एखाद्या मुलाला काहीच कळत नाही, पण ज्ञानोबांनी जगासाठी जे ज्ञान लिहिलं आणि म्हणून लिहिली काय, योगियांची माऊली. सगळ्या योगी लोकांची ती माऊली आहे, आई आहे ती. आणि अशी ही आई ज्ञानोबा माऊली ही जगाला ज्ञान देणारी माऊली. आणि तिने स्वतःच्या भाषेमध्ये 56 भाषेचा केला असे गौरव. आणि स्वतःच्या भाषाशैलीमध्ये जगाला ज्ञान देण्याचं सामर्थ्य या 15-16 वर्षामध्ये ज्ञानोबांना आलं. कुठून तर त्याला एकमेव कारण म्हणजे काय, एकमेव कारण म्हणजे कुंडलिनी जागृत झाल्यानंतर प्रत्येक माणसाला हे ज्ञान प्राप्त होतं, पण कुंडलिनी जागृत होणं फार महत्त्वाचं असतं. ज्ञानी भरपूर आहेत लोक जगामध्ये, पण कुंडलिनी जागृत होण्याच्या माध्यमातून जे ज्ञान होतं आणि त्या कुंडलिनी जागृत झालेल्या त्या साधकाची, त्या सिद्ध पुरुषाची शरीराची कांती कशी असते, त्याच्या अंतःकरणाची अवस्था कशी असते आणि तो जगामध्ये काय करू शकतो, या सगळ्याचा आढावा ज्ञानोबांनी या 6व्या अध्यायामध्ये आत्मसंयम योग किंवा ध्यान योग किंवा याला अभ्यास योग म्हणतात. आणि त्यातील ओळी क्रमांक आपली चालू आहे 253. काल आपण 253 पर्यंत आलो, आता 254 ओळीपर्यंत ओळीपासून आपण चालू करूया. थोडक्यात काय सांगायचं ज्ञानोबांना मी आपल्याला सांगतो. ज्ञानोबा काय सांगतात की एखाद्याचं मन हे सगळं मनाचंच काम बरं का. मनाला रामरूप केल्यानंतर, मनाला भजनाची सवय लागल्यानंतर तो मनच काय होतो, त्या रामाच्या भजनामध्ये भजनशील होतो आणि सगळ्या गोष्टी भजनाकडे येतात. भजनानंदातून संपूर्ण ज्ञान प्राप्त होतं माणसाला. वाचून माणसाला ज्ञान प्राप्त होतो, पण आत्मज्ञान प्राप्त होणार नाही. मग आत्मज्ञानासाठी काय करायला पाहिजे, तर त्यांनी आपल्या आत्म्याशी एकरूप व्हायला पाहिजे. आणि आपला आत्मा जो आहे तो आत्म्याकडे आत्मप्रकाश कधी पडतो, तर ज्यावेळेला ती कुंडलिनी शक्ती जी आहे ती वरच्या दिशेला ज्या वेळेला यायला सुरुवात होते, ते पण श्रीगुरूंची कृपा असेल तरच होतो, असं प्रत्येकाला ती होत नाही. गुरूंची कृपा झाली, श्रीगुरु कृपा झाली आणि इमारत फळाशी आली. याचा अर्थ असा आहे, इमारत म्हणजे आपल्याला दिलेला देह, हा देह आपल्याला कारणी लागला. भगवंतांनी ज्या कामासाठी आपल्याला हा देह दिलेला आहे की बाबा माझी ओळख घे, भगवंताची ओळख घेण्यासाठी आपल्याला हा देह मिळालेला आहे. आणि बाकी इतर योनीच्या ठाई हा विचारच नाही. इतर योनीमध्ये काय आहे, तर फक्त आणि फक्त इतर योनीमध्ये काय आहे, तर आहार, निंद्रा, भय आणि मैथुन, ह्या 4च अवस्था आहेत. पण ज्ञान स्वरूपाची अवस्था म्हणून भगवंताने, त्या ब्रह्मदेवाने संपूर्ण योनी निर्माण केल्या 83,999, पण त्याला समाधान झालं नाही. मग त्याने एक शेवटची योनी तयार केली आणि ती म्हणजे मनुष्य योनी. आणि मनुष्य योनी तयार झाल्यानंतर ब्रह्मदेव स्वतःच नाचायला लागला. का, तर एवढी चांगली योनी निर्माण झाली. तो सृष्टीचा रचयिता आहे ब्रह्मदेव, आणि त्याला आनंद झाला आणि त्याला वाटलं की आता मनुष्य निर्माण केलेला आहे तर तो देवाचं भजन करेल. पण कलियुगामध्ये हे असं काय घडलं नाही, झालं नाही.
देवाचं भजन प्रत्येक माणूस करत नाही. आणि म्हणून संतांना जन्म घेऊन यावं लागलं. संतांना जन्म का घ्यावा लागतो? तर भगवंताचं भजन कसं करायचं आणि धर्माचं रक्षण कसं करायचं. परित्राणाय साधूनाम विनाशाय सुदुष्कृतम धर्म संस्थापनार्थ संभवामी युगे युगे. भगवंताने आपल्याला त्या युद्धभूमीवर सांगितलेलं आहे. परित्राणाय साधूनाम म्हणजे साधूंवर अत्याचार होत चालला होता. संतांचं रक्षण कसं होईल, माझ्या भक्तांचं रक्षण कसं होईल, याच्यासाठी भगवंत काय करतो, प्रत्येक युगामध्ये धर्माचा ऱ्हास होत चालला तर भगवंत स्वतः अवतार घेतो आणि दुष्टांचा संहार करतो आणि सज्जनांचं रक्षण करतो. आणि त्यातल्या त्यात आता ह्या ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीमध्ये कुंडलीने जागृत होण्याची जी प्रक्रिया आहे, जी अवस्था आहे, ती का दाखवली तर आपलं मन चंचल आहे. तुका म्हणे मन चंचल अंगी घेई गुरुचे बळ. जेव्हा गुरु आपल्याला ती शक्ती देते त्यावेळेला आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत पडतात. अन्यथा कोणालाच काही माहीत पडत नाही काय चालले जगामध्ये ते. गुरु तेवढा शक्तीचा असला पाहिजे. आणि म्हणून मन काय करतो तर ह्या मनाला एक मगाशी तुम्हाला मागच्या वेळेला सांगितलं, या मनाला एक चांगली सवय लावली आपण की हे मन ज्या गोष्टीमध्ये रमून जाईल तिकडेच त्याची धाव असतो. ह्याला विषयामध्ये टाकलं तर हा विषयामध्ये जातो. ह्याला काम वासनेमध्ये टाकलं तर काम वासनेमध्ये अडकतो. ह्याला लोभामध्ये टाकलं तर हा रात्रंदिवस रात्रपाळी करतो, दिवसपाळी करतो, परत रात्रपाळी करतो, परत दिवसपाळी करतो. म्हणजे ह्याला लोभामध्ये अडकलं तर हा पैसा कमाला पण मागे पुढे बघत नाही. याला खाण्यामध्ये टाकलं रोज याला चमचमीत खायला लागतो. म्हणजे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या इंद्रियांच्या नसून ही रसना जी आहे ती रसना आणि वासना ही मनाकडे असतो. मनाचा भाव महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या की जगामध्ये जे काही चाललेलं आहे की माणसाची मन आहेत ना ती मनच भरकटलेली आहेत. आणि हा मन जो आहे ह्याला एक चांगली तुम्ही सवय लावली म्हणून लहानपणापासूनच माणसाला भक्तिमार्ग मिळाला पाहिजे. ज्याच्या घरामध्ये अखंड चिंतन विठोबाचं चालू आहे हा तोच घर पवित्र आहे. बाकी सगळी घरं भरकटलेली आहेत का तर इथं मनाला अशी सवय लहानपणापासूनच सवय लागली पाहिजे. एकदा माणूस 50 वर्ष 60 वर्ष झाला मग तो खांड होतो, मग तो लवकर झुकत नाही. पण त्याच्यावर अनेक प्रसंग आले, अनेक त्याला व्याधी लागल्या तर मग कदाचित तो काय करतो या भगवंताच्या भजनाकडे वळतो. तर मनाला एक चांगली सवय लावून घ्यायची प्रत्येकाने. आणि ती सवय कोणती तर मनाला भजनाची सवय लावायची. म्हणजे मनाला जर त्या भजनाची त्या नामस्मरणाची सवय लागली तर काय होतो तर तो मन त्या रामनामामध्ये अडकला जातो. रामनामाशी तद्रूप होतो आणि रामाचं नाम घेता घेता त्या मनाला संपूर्ण देहाचा विसर पडतो. मन जर ब्रह्मामध्ये तल्लीन असेल तर बाह्य गोष्टीचं स्मरण होणार नाही. काय लिहिलंय, मन जर त्या ब्रह्मनामामध्ये तल्लीन झाला तर त्याला बाह्य गोष्टींचा म्हणजे बाहेरील विषयांचा त्याला विसर पडतो. विषय विसर पडे मनाची कसमस मोडे आणि हृदयाची घडे घडे हृदयामध्ये. तुकोबाराया सांगतात विषय विसर पडे, विषयांचा विसर पडतो, मनाची कसमस मोडे म्हणजे मनाला जी सवय लागलेली आहे विषयांकडे धावण्याची, कामाकडे, क्रोधाकडे, लोभाकडे, दंभाकडे, संशयाकडे, चिंतेकडे, या सगळ्या सवयी काय करतात तर एका आत्मतत्वाकडे आलं, एका आत्मदेवाशी एकरूप झालं तर आपल्याला या सगळ्या गोष्टींचा विसर पडतो. म्हणून ध्यान फार महत्त्वाचं आहे. जो ध्यान करायला लागला ना 2-2, 3-3 तास तर त्याला कुठल्याच व्याधी लागणार नाही. आणि भगवंताची प्राप्ती ताबडतोब तिथल्या तिथेच आहे. भगवंताला लांब शोधायला जायची गरज नाही. भगवंत आपल्या आतमध्ये आहे. काल पण मी सांगितलं की आपल्या या आत्मतत्वावर त्या आत्मदेवावर सगळे आवरण आलेले आहेत. जैशी आभाराची बुंदी करून आहे गबसती मग फिटले दीप्ती धरू नये.
जसा आभाळामध्ये ढग आल्यात आणि त्यांनी सूर्याला झाकून टाकलेला आहे, पण तो आलेले ढग जर बाजूला झाले, वाऱ्याने बाजूला केले, तर सूर्याकडे स्वयंभू प्रकाश आहे. तो झाकलेला दिसतो आपल्याला सूर्य, पण तो प्रकाशित आहे, पण त्याच्या आड काय ढग आलेले आहेत. तसं आपण स्वयंप्रकाशित आहोत, स्वयं ब्रह्म आहोत आपण. मी तो वासुदेव तत्व होता, आपण प्रत्यक्ष वासुदेव स्वरूपच आहोत. पण आलेले ढग बाजूला होत नाही, आणि ते ढग बाजूला काढण्याचं कार्य नाम करतो. आणि त्याच्यासाठी कुंडलिनी जागृत पाहिजे. आपली कुंडलिनी जागृतीची अवस्था जी आहे ती कशासाठी पाहिजे, तर आपल्याला प्रत्यक्ष त्या ब्रह्मामध्ये लीन होण्यासाठी आडवे येणारे विषय आहेत आपल्याला, आणि ते विषय ऐकून जात नाही बरं का. आयुष्य घालवले, किती जन्म घ्यावे लागतील तरी विषय ऐकून जात नाही. विषय नामस्मरण आपल्याला करून देणारच नाही, नामस्मरण. म्हणून गुरुचं बल लागतं त्याला. बरं, गुरुचं कोणत्या गुरुचा? तो जो तत्वदर्शी गुरु आहे, जो तत्वाशी एकरूप करेल, जो जीव शिवाचा ऐक्य करून देईल, अशाच गुरुला शरण जावा. कारण नाम ही शस्त्र आहे. नाम काय आहे? शस्त्र आहे. आणि ते शस्त्र काय करतो? ज्ञानदेव म्हणे हरिनामाचे शस्त्र आहे ते. आणि ते शस्त्र आपल्याला चालवता यायला पाहिजे. ध्यानाला बसले तोच तो शस्त्र आहे आपल्याला, तोच तो गुह्य ज्ञान आहे, आणि तेच तर आपल्याला शस्त्र आहे. लढाई कधी जिंकता येईल आपल्याला? आपण असंच गेलो रणांगणामध्ये, तलवार नाही, भाला नाही, रिव्हॉल्वर नाही, बंदूक नाही, कुठलंच आपल्याकडे दारुगोला नसेल. आपण जिवंत राहू का? समोरचं आपल्याला ठेवतील का? समोरचे आपल्याला विरुद्ध आपले दुश्मन ठेवतील का? आपल्याला शत्रू आपल्याला ठेवतील का? मग आपल्याकडे ज्याच्याकडे नाम नाही त्याची ही अवस्था आहे. नाम हे शस्त्र आहे. ज्ञानदेव म्हणे हरिनामाचे शस्त्र आहे, ज्याने यमकुलगोत्र वर्जेले. बघा किती कुलांचा उद्धार केला. एक कुलामध्ये नाम घेणारा माणूस मिळाला, अनेक कुलांचा उद्धार होतो. आणि ते शस्त्र आपल्याला चालवता येण्यासाठी ज्ञानवराने सावाद्य लिहिलं आहे. आणि ज्यांच्याकडे शस्त्रच नाही, मग ते 100% हारल्याशिवाय राहणार नाही. ते आपल्या जीवनाची लढाई हारणार आहेत. आणि ही लढाई आपण हारलो तर मग आपल्याला परत जन्माला यावं लागेल. आणि आपल्याला जन्म मरणाचा फेरा चुकवण्यासाठी भक्ती करायची आहे. देवाच्या प्राप्तीसाठी भक्ती नाही करायची. देव तर प्राप्तच आहे आपल्याला. देव काय आहे? ब्रह्मपावन. समास गेला की नाही दासबोधामध्ये? समास 6वा, दशक 6वा, समास 2रा, ब्रह्मपावन. ब्रह्म प्राप्तच आहे आपल्याला. ब्रह्म काय? प्रत्येक माणसाला ब्रह्म तुमच्या हृदयामध्ये ब्रह्म आहे, तो प्राप्तच झालेला आहे. पण त्याच्याशी एकरूप होण्याची जी प्रक्रिया आहे, त्याच्याशी एकरूप होण्याची जी क्रिया आहे, आणि ती जी मेक आहे, ती जी कला आहे, ती फक्त सद्गुरूंकडे असतो. आणि म्हणून त्यांना सद्गुरू म्हणतात. कोणाला पण सद्गुरू म्हणू नका. जीव शिवाचं ऐक्य करून देणारा तोच सद्गुरू आहे. म्हणून लिहिले की नाही, शिष्यासन लविती साधन. म्हणजे शिष्याला ध्यानाला बसवत नाही, नामरूपी साधन हातात देत नाही, नामरूपी शस्त्र हातात देत नाही. युद्ध जिंकेल का मला सांगा? हे एवढं कठीण काम आहे. प्रत्येक माणसाला ते आडवेच करायला बसलेले आहेत. आणि एकदा का विषयांच्या सुखामध्ये माणूस गेला की मग त्याचं काय होतं? त्याच्या देहाची शिल्लक कमी होतो. देहाची शिल्लक हळूहळू कमी झाली. पुण्याई कमी झाली. पुण्याचा ऱ्हास होतो. काय होतो? पुण्याईचा ऱ्हास होतो. आणि पुण्याईचा ऱ्हास झाला की माणसाला अवकाळी मृत्यू होतो. जी काही 100 वर्ष दिलेली आहेत, या दिलेल्या 100 वर्षाच्या आयुष्यातून आपल्याला पुण्याई कमी झाली. सरिता संचिताचे शेष, नाही क्षणाचा अवकाश, भरता निमिष जावा लागे. समर्थ सांगतात सरिता संचिताचे शेष, म्हणजे आपली शिल्लक संपली. सरिता संचिताचे शेष म्हणजे शिल्लक, म्हणजे पुण्याई. नाही क्षणाचा अवकाश, एक क्षण पण आपण थांबू शकत नाही. भरता निमिष, म्हणजे निमिष म्हणजे
माशीचा एक पंख उघडझाप होतो, तो निमिष सांगितलाय. एवढ्या क्षणामध्ये माणसाचा देह निघून जातो. भरता न भरता निमिष जावे लागे. मृत्यू म्हणजे सवेची सार, नाही मारणाशी उधार. माफी लागले शरीर घडीने घडी, नित्य काळाची संगती, नकळे होणाराची गती. कर्मासारखे प्राणी पडती नाना देशी विदेशी. मग कर्म काय? तर कर्म आपल्या हातातून काय होतात कोणालाच कळत नाही. आणि म्हणून आपली कुंडलिनी जागृत असली तर आपल्याला चांगलं काय, वाईट काय, सार काय, असर काय, पाप काय, पुण्य काय, स्वर्ग काय, नरक काय, हे सगळं माणसाला कळतो. आणि हे सगळं बरं का, विकार जे आहेत ते मनाकडे आहेत. आणि त्या मनाला रामरूप करण्यासाठी कुंडलिनी जागृत होणं फार महत्त्वाचं आहे. विकार कुठे? शरीरात नव्हे तर मनातील विचारात आहेत. मनामध्ये जे विचार येतात ना, नुसता आपण विचार जरी केला विषयांचा तरी माणसाचे पाय तिकडे धावतात. एखाद्या माणसाकडे काम वासना आली तर ती काम वासना म्हणजे काय, मनाकडे विचार येतात ते, आणि माणूस लगेच त्या दिशेला जातो आणि तिथे अडकतो. एखाद्याकडे लोभ आला तर तो इथून कुठे जाईल, फॉरेनला पण जातो. लोभ आला तर इकडे त्याला लाख पगार असेल तिकडे 5 लाख मिळतो त्याला. म्हणजे विचार कुठे आहेत? मनाकडे आहे. आणि ते मनच जर त्या भगवंताच्या चिंतनामध्ये अडकलं, विकार कुठे आहेत? शरीरात नाही तर मनाकडे आहेत. आणि मनाकडे जशी भावना असेल तसं माणसाचं कर्म घडतात. जशी भावना असेल तसं कर्म घडतात. आणि ती भावच जर तुमचा नामाचा असेल, हरिनामाचा असेल, तर तुमच्याकडे अखंड भगवंताचं चिंतन असेल. आणि भगवंताच्या चिंतनातून झालेली सर्व क्रिया भगवंताला अर्पण होतो. आणि म्हणून कुंडलिनी जागृत फार महत्त्वाचे आहे बरं का. म्हणून मन जे आहे ते ब्रह्मचरणामध्ये तल्लीन असेल तर केवळ जननेंद्रियांचा संयमच नव्हे तर सकल इंद्रियांचा संयम करणे स्वाभाविकपणे सवय पडतो. मन जर त्या भजनामध्ये रममान असेल तर सगळ्या इंद्रियांवर संयम येतो आपोआप. कारण आपलं रोम रोम भजन करतो, प्रत्येक इंद्रिय भजन करतो आपला. आणि प्रत्येक इंद्रिय भजन करायला लागला तर आपण भगवत स्वरूपच होतो. आणि एकदा भगवंताचं स्वरूप आपल्याला लक्षात आलं, भगवंताचं दर्शन झाली, दर्शन एक वेळा आपल्याला भगवंताचं दर्शन झालं की माणूस तिथल्या तिथे स्थिर होतो, थांबतो. संसारापासून हळू अलिप्त होतो तो. आणि अलिप्त करण्यासाठी आपल्याला प्रक्रिया आहे. या प्रकारे मनाला काय करायचं तर परब्रह्माच्या चिंतनामध्ये सतत युक्त करायचं. म्हणजे काय करायचं? सतत आपल्याला चिंतन करता यायला पाहिजे भगवंताचं. आणि मनाने तो जर नियमन केला बरं का, तर आपल्याला मोक्षरूप परम शांती प्राप्त होते. कशासाठी करायचं आपल्याला आहे तर मोक्षाकडे जाण्यासाठी. प्रत्येक माणसाला शांती मिळाली पाहिजे. बघा ना, प्रत्येकाला शांती आहे का? कोणालाच शांती नाही. सगळ्यांचं चंचल आहे मन. प्रत्येक माणसाचं मन चंचल आहे. शांती नावाची वस्तूच नाही त्याच्याकडं. आणि शांती हेच परब्रह्म आहे. म्हणून ब्रह्म आपल्या आतमध्ये असं आम्ही का म्हणतो? कारण शांती हेच परब्रह्म आहे. तुमचा आनंद हाच परब्रह्म आहे. म्हणून देव निर्गुण आहे, निराकार आहे असं का म्हणतात? देवाकडे कुठलंच गुण नाही, निराकार. त्याला आकारच नाही सांगितले ना, आपण आकाराची पूजा करतो. मग करायची नाही का? जोपर्यंत त्या अवस्थेला आपण पोचत नाही कुंडलिनी जागृत, तोपर्यंत हे करा, टाकू नका. कारण काय, आपल्याला हवं तिथे जायचं. मानत जावे मुळाकडे. कुठे जायचं आपल्याला? मुळाकडे जायचं आपल्याला. कारण पत्रे, फळे, पुष्पे केवळ मुलाच पाशी. बघा काय लिहिलंय, झाडाला पानं, फुलं, फळं काय येतात तर मुळं आहेत म्हणून. आणि मुळच नसेल तर झाडाला पानं येतील का? तर आपण कसं आहोत तर आपल्याला मुळाकडे जावं लागेल, तेव्हा ह्या झाडाला, देहरूपी झाडाला ते फळं येतील, चांगली चांगल्या विचारांची फळं येतील. आनंद स्वरूपाचा मोठा फळ आहे आपल्याकडे. शांती, परम शांती आपल्याकडे, तो सगळ्यात मोठा फळ आहे. आणि त्या फळाला आपण विसरलोय आणि या संसारातल्या नाशिवंत फळाकडे आपण लागलोय. कारण जे आपल्याला संसारामध्ये मिळेल त्या प्रत्येकाचा नाश होणार आहे.
लिहिले की नाही, तुझं नव्हे तुझं शरीर, इतरांचं काय विचार, आपलं शरीर आपलं नाही हो. तुझं नव्हे तुझं शरीर, इतरांचं काय विचार. आता एक भगवंत साचार धरी भावार्थ बळे. आता एक काय कर, त्या भगवंताला प्राप्त करून घे. साचार भगवंत धरी भावार्थ, त्या भावाच्या बळावर त्याला प्राप्त करून घे. आता एक भगवंत साचार धरी भावार्थ बळे. म्हणून ज्ञानोबा म्हणतात की भाव बळे आकले एरवी न कळे. भावाच्या बळावर त्याला आपल्याला आकळता येतो. आणि आपले भाव जर विषयांचे असतील तर आपण विषयांमध्ये जाणार. आपले भाव हरिनामाचे असतील. म्हणून नाथराय काय म्हणतात, चंदन भार वाये खरं नेने सुवासाचे सार. गाढव असतो, गाढव काय करतो, तो भाड त्या पाठीवर चंदनाचा भारा ठेवलाय, सारखा वाहतो, पण नेने सुवासाचे सार. पण त्या चंदनाकडे एवढा सुवास आहे, पण त्या सुवासाचं त्याला काही कळतच नाही. का? कारण तो खर आहे, गाढव येतो. तसं आपण सगळे गाढव आहोत. नाथांना काय सांगायचं, प्रत्येक माणूस गाढव आहे. चंदन भारव आहे खरं, खर म्हणजे गाढव. नेने सुवासाचे सार तैसे माझे भक्तिविना वेदशास्त्र केवळ भारवाहक. एक माझी प्राप्ती नाही, एक माझी कुंडलिनी शक्ती तुम्ही प्राप्त करून घेत नाही, तिला जागी करत नाही, तोपर्यंत वेदशास्त्र केवळ भारवाहक. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणे हे गाढवाने जशी त्या पाठीवर चंदनाचा भाराव घेऊन चालले, तसं आपण हे 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणे आपल्या डोक्यामध्ये ठेवून आपण काय करत चाललोय, तर गाढव बनत चालले. प्रत्येक माणूस गाढव झालोय आपण. प्रत्येक माणूस गाढव. चंदन भारव आहे खरं नेने सुवासाचे सार तैसे माझे भक्तिविना वेदशास्त्र केवळ भारवाहक. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणे ही भारवाहक आपल्याला. मग खरं काय, तर माझी प्राप्ती. माझ्या प्राप्तीशिवाय दुसरं काय नाही सांगितलंय. माझ्या प्राप्तीसाठी तुम्ही कुंडलिनी जागृत करून घ्या. आता आपण त्या कुंडलिनी जागृत अवस्थेकडे जाऊया. बघा काय सांगतात ज्ञानोबा. हे ज्ञानेश्वरी अध्याय 6 आत्मसंयम योग, आणि त्यातला श्लोक क्रमांक 14 आणि ओवी क्रमांक आहे 253 घेऊन 54 जावे. बरं 53-54. मग काश्मीरीचे स्वयंभ करत्न बीजा निघाले कोंब अवयवा कांतीची भांब तैसे दिसे. मग केसराच्या स्वयंमेव रंगासारखी अथवा रत्नरूप बीजाला निघालेले अंकुश सारखी त्या अवयवां कांतीची झाक दिसते. ना तरी संध्या रागीचे रंग काढून वाळिले ते अंग की अंतर्ज्योतीचे लिंग निर्वालिळे. ज्ञानोबा सांगतात की त्या सत्पुरुषाची, त्या योग्याची, ज्याला कुंडलिनी जागृत झालेली आहे, या योग्याची त्याची कांती कशी असते, म्हणजे त्याचा देह कसा असतो बरं का. त्यांच्या कांतीला कसा तेज असतो, त्या तेजाबद्दलचं वर्णन या संपूर्ण ओव्यांमध्ये, खालच्या ओव्यांमध्ये ज्ञानोबाने केलेलं आहे. आणि त्या पुरुषाला पण त्यांची लक्षणे, त्यांचा देह कसा असतो, यासाठी प्रत्येक साधकाने त्याच्याकडे लक्ष घाला. ना तरी संध्या रागिणीचे रंग, नाहीतर संध्याकाळच्या आकाशाच्या रंगाची लाली काढून ते अंग बनविलेले असावे. म्हणजे संध्याकाळी आपण बघा, जसा सूर्य अस्ताला चालला, सूर्य अस्ताला चालल्यानंतर काय होतं, तर त्या सूर्य अस्ताला चालल्यानंतर त्या आकाशामध्ये आपल्याला सगळे काय दिसतात बघा, सगळं असं लाल कलरचं सगळं दिसतं आपल्याला. त्याच्यामध्ये काही डोंगराचे आकार दिसतात, काही देवांचे आकार दिसतात, काही फुलांचे आकार दिसतात, अशी ती लाली आलेली असते. आणि आकाशाला रंगाची लाली येते आणि ते अंग बनविल्या, आणि त्या अंग तसं दिसतं त्याला. आणि ती लाली काढून घेतल्यानंतर जसं एकदम मस्त आकाश शुभ्र दिसतो, तसं त्या योग्याचा अंग झालेला असतो. नाहीतरी संध्याकाळच्या आकाशाच्या रंगाची लाली काढून ते अंग बनविले आहे. ती म्हणजे ते सगळे जे काय रंगांची छटा आहे, ती रंगांची छटा काढून आपण त्या योग्याच्या अंगाला लावलेले आहेत, असं त्याच्या देहाची कांती दिसते, असं ज्ञानोबा सांगतात. अथवा आत्मचैतन्याच्या तेजाचे लिंग केले आहे, किंवा आत्म्यामध्ये जे चैतन्य आहे
प्रत्येकाच्या आत्म्यामध्ये जे चैतन्य आहे त्या चैतन्याचं एक लिंग तयार केलेलं आहे. असं त्या योग्याची कांती, देहाची कांती शोभून दिसते. बघा कसं वर्णन केलं आहे. योग्याच्या कांतिमान शरीराचं वर्णन केलं आहे ज्ञानोबांनी. बघा किती कांती असते त्याची. ऋषीमुनींची अशी कांती असते जे 1000 वर्ष तपश्चर्या करायचे. पूर्वीचे ऋषीमुनी 1000 वर्ष तपश्चर्या करायचे आणि त्यांच्या देहाची अशी कांती असते. आणि त्या कांतीचं वर्णन, शरीराच्या कांतीचं दैदिप्यमान वर्णन ज्ञानोबांनी इथे केलेलं आहे. आणि त्याची तुलना केलेली आहे. तुलना कशावर केली? संध्याकाळच्या आकाशाच्या रंगाची लाली काढून त्या सत्पुरुषाचं अंग बनवलेलं आहे किंवा आत्मचैतन्याच्या तेजाचे लिंग केले आहे. जसं आत्मचैतन्य एकवटावं आणि त्याचं लिंग तयार करावं एवढी त्याची कांतिमान त्याचा देह झालेला असतो. कुंकुमाचे भरीव, सिद्धरसाचे ओतीव, मज पाहता सावेव, शांतीची ते. म्हणजे एवढी शांती त्यांच्या शरीराकडे आलेली असते. आणि म्हणून शांती ब्रह्म एकनाथ महाराज नाथांना कोणती पदवी दिली? तर शांती ब्रह्मनाथ महाराज. आणि तशी या युगाची, या शरीराची कांतीची अशी कांती दिसते. म्हणजे कांती दैदिप्यमान कांती दिसते शरीराची. कुंकुमाचे भरीव, सिद्धरसाचे ओतीव किंवा ते कुंकुमाने भरलेले आणि आत्मरसाने ओतलेले अथवा ती मूर्तिमंत शांतीच असावी. बघा शांतीची उपमा कशी दिली त्या देहाला की कुंकुमाने भरलेले आणि आत्मरसाने ओतलेले अथवा ती मूर्तिमंत शांतीच असावी. शांती म्हणजे पूर्ण शांतीचा देह, त्याचा शांतीचा पुतळा. ज्ञानोबांनी वर्णन केलं की नाही? चैतन्याचा पुतळा भूतली उमटला. काय? आणि सखा ज्ञानोबा माझा असा लिहिले, चैतन्याचा पुतळा भूतली उमटला, कैवल्याचा पुतळा भूतली उमटला. असं ज्ञानोबांच्या देहाला पण तेच वर्णन आहे. ज्ञानोबा पण त्याच अवस्थेचे होते. आणि म्हणून इथं काय लिहिलंय की मूर्तिमंत शांती असं मला वाटते. ते त्या योग्याचं शरीर मूर्तिमंत शांतीच असं वाटतं. आणि म्हणून एवढ्या लोकांनी त्रास दिलं नाथांना, ज्ञानोबांना, पण शांती त्यांची काय ढळली नाही. शांतीचं चित्र त्यांच्या देहाच्या कांतीवर उमटलं, पण त्यांची शांती अजिबात ढळली नाही. त्यांची कांती बघून लोकांनी त्रास दिला, पण त्यांची शांती कोणाच्या लक्षात आलं नाही. आणि ती शांती फक्त संतांच्या लक्षात आली. आणि म्हणून संतांनी, बऱ्याचशा साधकांनी, योगियांनी या संतांच्या पावलावर चालायला सुरुवात केली. संतांच्या पावलावर पाऊल ठेवून चालायला सुरुवात केली. कारण ज्ञानोबांनी जे काय इथं आपल्याला या कुंडलिनी शक्तीचं जे काय वर्णन केले आहे ते प्रत्येक साधकाला, त्या सिद्ध पुरुषाला अनुभव आलं. आणि मग ते त्या संतांच्या मार्गावर चालायला सुरुवात झाली. कारण अनुभव आलं त्यांना. आणि प्रत्येकाला अनुभव यायलाच पाहिजे बरं का. अनुभव आहे तरच आपल्याला आहे. अनुभव येत नसेल तर आपले केलेले सर्व कर्म निरर्थकम, केलेले सगळं फुकट जाईल. अनुभव पाहिजे माणसाला. त्या अनुभवासाठी झगडा, भगवंताचं ध्यान करा, सद्गुरूंचं ध्यान करा, भगवंताचं ध्यान करा. कारण देह कधी जाईल याचा भरोसा नाही. देहाचा भरोसा लिहिले निघून चालली वैसा. एक पल आपण त्या मृत्यूकडे चाललोय. कोण काल येईल कैसा कोण जाणे, कुठला काल कसा येईल काय माहिती. आणि अंत्य आपल्याला जशी अंतकाली जशी मती तशी प्राणी अजानगती. अंतकाळी आपल्याला जसा आपला विचार असेल, आपल्याकडे संसाराचे विचार असतील तर आपण संसारामध्ये काय, पण परत आपल्याला मनुष्य देह मिळेल असं कोणीच सांगू शकत नाही. आणि एखाद्या माणसाला खाण्याची आवड असेल तर मग सांगायला नको तुम्हाला, खाणारे प्राणी भरपूर आहेत. मग त्या प्राण्याचे जीव जन्माला माणूस जातो. काय करतो? खाणाऱ्याची आवड असेल तर मग तो जाणार कुत्र्याच्या, वाघाच्या, सिंहाच्या, असं त्या जन्माला जातो. आणि म्हणून प्रत्येकाने लक्षात घ्या, त्या आनंद चित्रीचे लेप ना तरी महासुखाचे रूप की संतोष रूप
रूपचे रोप, संतोष तरुचे रूप, आणि की ते संतोष तरुचे रोप थांबले जैसे. ते आनंदरूपी चित्राचा रंग किंवा परब्रह्म सुखाचे रूप अथवा संतोषरूपी वृक्षाचे रोप आहे असे वाटते. आणि त्यांचं शरीराचं वर्णन कसं केलं आहे ज्ञानोबरांनी. आनंदरूपी चित्राचा रंग बघा, एखादा आनंदी चित्र आहे आणि त्याला चांगल्या प्रकारे रंग दिलेला आहे, तर तो अजून उठाव दिसावा. त्याच्या देहावरूनच चेहऱ्याकडे बघायची गरजच नाही. त्याच्या शरीराला आलेली कांतिमान शोभा बघूनच माणसाला आनंद व्हावा, असं साधूंचं शरीर असतो. त्या आनंदरूपी चित्राचा रंग किंवा परब्रह्म सुखाचे रूप. आणि परब्रह्म सुखाचे रूप, सुखाला रूप असतो का हो? पण बघा ना ज्ञानोबरांचं काय वर्णन आहे. त्या रूपामध्ये सुख दिसावं. एखाद्या साधूची कांती बघितली आपण, देहाची कांती बघितली, तर समोरच्या माणसाला सुख व्हावं, साधकाला सुख व्हावं, भक्ताला सुख व्हावं, एवढी त्यांच्याकडे कांती असते. का? तर त्यांची कुंडलिनी जागृत झालेली असते. परब्रह्म सुखाचे रूप अथवा संतोषरूपी वृक्षाचे रोप आहे असे वाटते. किंवा एखादा रोपटा आहे, त्या रोपटाला रोज पाणी घातलं तर त्याच्याकडे तेज किती असतं त्या रोपटाकडे बघा. तसं ती कुंडलिनी काय करते, तर ती आत्मसुखामध्ये त्या योग्याला आत्मसुखामध्ये रममाण ठेवते. कारण ती कुंडलिनी आहे, ती सातत्याने काय करते, तर ती चैतन्य निर्माण करतो. प्रत्येक क्षणी आपलं चैतन्य वाढत जातो. कुंडलिनी आपली जागृत झाली आहे की प्रत्येक क्षणाला आपलं भजन अखंड चालतो, रोम रोम आपलं भजन करतो. ते चैतन्य वाढतच जातो. जसं मी मागे तुम्हाला सांगितलं, एखादा रोपटा लावला, एखादा बीज लावला, आपण भाताचं रोपटं लावलं, एक दाणं लावलं भाताचं, तर त्याला 100 दाणे येतात. 100 लावलं की त्याला 1000 येतात, 1000 लावले की त्याला करोड येतात. तसं हे बीज मंत्र आहे. हे बीज एकदा का तुमच्या डोक्यावर हात ठेवलं आणि त्या बीजाची पेरणी केली आणि तुमचं नाम हलवलं चालू झालं, तर दिवसाला तुमचं धरून त्याला एका दिवसाला ध्यानाला बसल्यावर तुमचे 1000 नामस्मरण आपोआप होतात. 21,600 तर दिवसातनं होतात. पण श्वासागणित जर चालू झालं आणि ते आपल्याला आपण वर्षभर साधना केली, तर ते अनेक प्रकारे बरं का आपल्या रोमारोमध्ये त्या नामाचा बीज, ते नाम आपलं काय करतो, वाढत 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 वाढत, जसे रोपटे वाढत जातात, जसे झाडं वाढत जातात, एका झाडाला आलेली बीज एका त्या याच्यामध्ये बीजामध्ये किंवा एका फळामध्ये धरून त्याला 50 बीज आहेत किंवा 5 बीज आहेत, फॉर एक्झाम्पल 5 बीज आहेत, अशा 100 झाडं आली तर गुणिले 100 म्हणजे 500, असे अनेक बीज वाढत वाढत जातात आणि अनेक रोपटे आपल्याला झाडांचे दिसतात. तसं आपल्या शरीरामध्ये जर ते बीज, नामाचं बीज आहे, बीजमंत्र, ते वाढत गेलं तर आपल्या प्रत्येक शरीरातल्या प्रत्येक थेंबामध्ये ते गेलं आणि थेंबामध्ये आपल्या ज्या पेशी आहेत ते पेशी पण भजन करायला लागतात. रोम रोम भजन करतात तर करतात, पण पेशी पण भजन करतात आणि एका क्षणाला करोडो मंत्र आपल्या अंगातून बाहेर पडतात. आमचा स्वतःचा अनुभव आहे. करोडो मंत्र एका क्षणाला बरं का, एका मिनिटाला नाही, एवढं ते जप तयार होतं आपलं. आणि मग आपण राहत नाही, भगवत स्वरूप आपण स्वतःच होऊन जातो, आपला देहाचा भान राहत नाही. अशी त्या नामाची प्रक्रिया आहे. आणि म्हणून आपण नाम घेतल्याशिवाय राहू नका. म्हणून तुकोबाला काय म्हटलंय, नाम घेता राहू नका, पुढे जामीन आहे. तुका म्हणजे तुकोबाला सांगतो की मी तुमच्या त्या कोर्टामध्ये येईन आणि मी जामीन राहीन. जर तुम्ही माझं ध्यान केलं, त्या नामाचं ध्यान केलं, तर मी तुम्हाला त्या यमाच्या कोर्टातून तुम्हाला मुक्त करेन, असं तुकोबाला आपलं ग्वाही देतात. म्हणजे संत आपल्याला सांगतात. त्या आनंदाचे चित्रास रंग किंवा परब्रह्म सुखाचे रूप अथवा संतोषरूपी वृक्षाचे रूप आहे असे वाटते. आणि तो कनक चंपकाचा कळा की अमृताचा पुतळा, नाना सासी नला मळा कोवळिकेचा, तो सोनचाफ्याचा कळा किंवा अमृताचा पुतळा अथवा नाजूकपणाचा भर आलेला असा मळाच आहे. बघा त्या देहाला काय काय उपमा दिली की सोनचाफ्याचा कळा दाखवले,
बघा, सोनचाफ्याच्या काळाला किती सुगंध असतो मला सांगा, आणि किती तेजस्वी दिसतो. तसं त्या योग्याचं शरीर तेजस्वी दिसतो. किंवा अमृताचा पुतळा बनवलं बघा. म्हणजे अमृत काय करतो, तर अमृत पिल्यानंतर माणसाला अमरत्व प्राप्त होतो. पण आपण त्या अमृतरूपी देहाला आपण बघितलं, त्या देहालाकडे आपल्या ते कांती, त्या तेजमान कांती असलेल्या देहाला आपण बघितलं तर आपल्याकडे ती शांती येते. आणि नाजूकपणाचा भर आलेला असा मळाच आहे. आणि त्या एखाद्या मळ्यामध्ये गेल्यानंतर, मळ्यामध्ये कसा आहे तर मळा एकदम फुललेला असतो. मळा कसा असतो, त्या भाजींनी किंवा त्या फुलांचा मळा असतो किंवा भाजीचा मळा असतो, तो संपूर्ण फुललेला असतो. आणि त्याच्याकडे बघितल्यावर आपल्याला किती आनंद वाटतो मळ्याकडे बघितल्यावर. तसं त्या कांतिमान देहाकडे बघितल्यावर साधकाला, भक्तांना आनंद वाटावं असं त्याच्या देहाची उपमा ज्ञानोबारांनी केलेली आहे. हो का जे शारदीचे वाळे, चंद्रबिंब पाळले की तेजची मूर्त बैसले आसनावरी. काय सांगतात ज्ञानोबा, शरद ऋतूच्या पौर्णिमेच्या ओलाव्याने चंद्रबिंब शोधावे. शरद ऋतूच्या पौर्णिमेच्या ओलाव्याने चंद्रबिंब शोभावे. चंद्राच्या बिंबाला शोभा काय येतो, तर शरद ऋतूमध्ये पौर्णिमेला चंद्रबिंब त्या चंद्रप्रकाशाने काय होतं, तर शोभून जातो. चंद्राचा प्रकाश त्या चंद्रामृताने शोभला जातो. चंद्र कशामुळे शोभला जातो, की त्या चंद्राकडे चंद्रामृत असतात, त्या अमृताचे कण असतात चंद्रामृताचे. आणि ते चंद्रामृताचे कण प्राशन करायला कोण येतो, तर चकोर पक्षी असतो. मेघ चातकार चकोर पक्षी असतो. आणि त्या चकोराला त्या चंद्राची शोभा दिसते. तसं आपल्याला आपण चकोर व्हायला पाहिजे. आम्ही चकोर झालं, आम्ही चकोरासारखे जर झालो, चकोर काय करतो, फक्त चंद्रामृतच घेतो. तसं आपण त्या देहाकडे बघितलं तर आपल्याला काय व्हावं, आपली पण इच्छा व्हावी की त्या साधूंकडे जे कांतिमान देह आहे त्या देहाकडे बघितल्यानंतर आपल्याला पण त्या साधूसारखं व्हावं अशी आपली इच्छा व्हावी. तसं त्या चकोराला काय, तर फक्त तो चंद्रामृतच घेतो, बाकी याला कृष्ण पक्षामध्ये तो संपूर्ण उपाशी राहतो. तसं आपल्याला वाटलं पाहिजे की या साधूकडे बघितल्यानंतर आपल्याला पण साधूसारखं व्हावं असं वाटलं पाहिजे. कारण त्या देह त्याचा कांतिमान झालेला असतो. त्या शरद ऋतूच्या पौर्णिमेच्या ओलाव्याने चंद्रबिंब शोभावे किंवा जणू काही मूर्तिमंत तेजच आसनावर बसावे. आणि त्या साधूला काय झालेला असतो, तर त्या चैतन्याचा तेज त्याच्यातून प्रगट होतो. पण तो दिसेल कोणाला, साधकाला दिसतो. बाकी इतर सर्वसामान्य लोकांना साधू म्हणजे काय, साधू म्हणजे सर्वसामान्य माणूस वाटतो. म्हणून त्या साधकाला कसा दिसतो, तर साधू दिसते निराळे, परंतु ते स्वरूपी मिळाले. अवघे मिळून एकची झाले देहातीत वस्तू. देहाच्या पलीकडची वस्तू साधू आहे. साधू म्हणजे संत. साधू दिसती निराळे, परंतु ते स्वरूपी मिळाले. ते आपल्या आत्मस्वरूपाशी, म्हणजे आत्मस्वरूप म्हणजे प्रत्यक्ष काय आहे, तर प्रत्यक्ष शांती आहे. शांतीलाच आत्मस्वरूप म्हणतात. आनंद स्वरूप अवस्थेलाच आत्मस्वरूप म्हणतात. आणि भगवंत सगळीकडे आहे, आनंद स्वरूपामध्ये, शांती स्वरूपामध्ये आहे. म्हणून शांती परते नाही ब्रह्म, शांती हेच परब्रह्म. शांती हाच परब्रह्म आहे. पण ते आपण लोकांना कसं सांगणार, सांगा मला तुम्ही. कारण ज्यांच्याकडे साधना नाही, जे साधना करत नाही, ज्यांच्याकडे नाम नाही, त्यांना आपण ओरडून जरी सांगितलं, त्याने आयुष्यामध्ये कधी हे बघितलंच नाही. कारण हे गुह्य ज्ञान आहे, हे कोणी कोणाला सांगत नाही. हे कसं आहे, आणि ते गुह्य ज्ञान सांगण्यासाठी प्रत्यक्ष ज्ञानोबा कृष्ण परमात्मा 5200 वर्षापूर्वी, 5223 वर्षापूर्वी जो कृष्ण परमात्मा होता, तोच ज्ञानोबरायांच्या रूपाने 750 750 वर्षापूर्वी आला. आणि त्यांनी लोकांना हे ज्ञान देण्याचा बरं का संपूर्ण प्रयत्न केलेला आहे. आणि तो प्रत्यक्ष ज्ञानोबरायांनी लिहिलेला आहे. तोच कृष्ण परमात्मा, त्याच भगवंताने हे लिहिलेलं आहे. आणि तो सोडून आपण बाकी सगळीकडे चाललोय आपण. आणि तो सांगण्यासाठी
ते ज्ञान सांगण्यासाठी जे सद्गुरू येतात तेच खरे सद्गुरू. आपला मूळ ग्रंथ कुठला आहे? तर मूळ ग्रंथ आपला हा आहे, गीता ग्रंथ आहे. आणि त्याचंच रूपांतर तेच सांगण्यासाठी ज्ञानोबा आले. आणि आपण तिथे स्थिर नाही, आपण सगळं करत बसलोय. म्हणून जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती आहेत. देह कष्टविती परोपकारी. त्याने त्यांचं देह झिजलं आणि त्यांनी 22 वर्षी समाधी घेतली. लोकांना दाखवून दिलं खरं ज्ञान काय ते. प्रत्यक्ष जिवंतपणे म्हणजे जिवंत समाधी घेतली ज्ञानोबाने. आणि आपण तिकडे लक्ष आपलं अजिबातच नाही. आपण अनेक ठिकाणी जातो आणि ज्ञानोबारांच्या समाधीवर आपल्याला जायला पाहिजे. संजीवनी समाधी आहे आणि त्या संजीवनी समाधीच्या सोहळ्याला प्रत्येक ठिकाणी आपण जायला पाहिजे. कुठे? ज्ञानोबारांची जेथे जेथे त्यांनी जिथे ग्रंथ लिहिलं, जिथे रेड्यामुखी वेद म्हणून घेतलं, अशा प्रत्येक ठिकाणी आपण जायला पाहिजे आणि त्याची अनुभूती आपण ज्ञानोबारांसारखी अनुभूती घ्यायला पाहिजे. आणि तेवढ्यासाठी हे शास्त्र लिहिलं आहे आणि आपण हे सोडून बाकी सगळं करत बसलोय. शरद ऋतूच्या पौर्णिमेच्या ओलाव्याने चंद्रबिंब शोभावे किंवा जणू काय मूर्तिमंत तेजच आसनावर बसावे. साधू एकदा आसनावर बसले की मूर्तिमंत तेजच त्यांच्यातून प्रगट म्हणजे बाहेर पडतो. म्हणून तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे, तया भाषणे नष्ट संदेह मोडे. समर्थ सांगतात तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे. त्या साधूंच्या दर्शनातून, त्या साधूंच्या स्पर्शातून पुण्य जोडला जातो. तया भाषणे नष्ट संदेह मोडे. त्यांच्या भाषणातून आपल्याकडे आलेला संदेह, आपल्याकडे आलेला भ्रम सगळं निघून जातो. पण आपला साधूवर विश्वास पाहिजे, संतांवर विश्वास पाहिजे, आपल्या गुरुवर विश्वास पाहिजे. विश्वासता निरूपणी मोक्ष लागे तक्षणी, त्या क्षणाला मोक्ष आहे. म्हणून एक प्रश्न विचारलाय साधकाने समर्थांना की बाबा किती दिवसांनी आम्हाला मोक्ष मिळेल? प्रश्न काय की किती दिवसांनी आम्हाला मोक्ष मिळेल? तर समर्थांनी उत्तर दिले की सावध, साक्षेपी आणि परमदक्ष त्याशी तात्काळाची मोक्ष. इतरांश लक्ष अलक्ष लक्षला नवचे. संत रामदास सांगतात सावध, साक्षेपी आणि परमदक्ष त्याशी तात्काळाची मोक्ष. आपण सावध असलं पाहिजे, त्या विषयांपासून आपण सावध असलं पाहिजे. सावध, साक्षेपी आणि परमदक्ष. प्रत्येक ठिकाणी आपण दक्षता बाळगली पाहिजे. इतरांचा लक्षला नवचे. इतरांचं लक्ष तिथे नाही आहे, इतरांचं लक्ष त्या नामावर नाही आहे. म्हणून आपण सावध कधी हो? तर आपण त्या हरिनामावर आरूढ होऊन त्या भगवंताचं भजन केलं, ती कुंडलीने जागृत होऊन तिच्याशी एकरूप झालो आपण, तरच आपण सावध आहोत. नाही तर आपण बेसावध. मंत्रांचा जप करणं म्हणजे बेसावध. हरिनामाचा जप करा. इतरांचा लक्षला नवचे. इतरांना हे जमत नाही सांगतो. मग कोणाला जमतो? तर जो हरीचा दास आहे, ज्याने नाम घेतलेलं अखंड चिंतन विठोबाचं ज्याचं चालू आहे, ज्याची कुंडलीने जागृत झालेली आहे, तोच माणूस ह्या भवसागरातून तरुण जाऊ शकतो. अन्यथा बाकीच्यांचा सगळे अडकणार आहेत. आणि म्हणून ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरी लिहिली. प्रत्यक्ष येऊन ज्ञानेश्वरी लिहिली त्यांनी. का बरं त्यांनी ज्ञानेश्वरी लिहावी? त्यांना का बरं अशी प्रज्ञा जागृत होऊन? तर त्यांना हेच सांगायचं की प्रत्येक ह्या कलियुगामध्ये प्रत्येक माणूस काय झालेला आहे? विषयाधीन झालेला आहे. मग का? तर ते मनावर विषय आहेत. विषयाने काय केलं आहे? त्या मनालाच घेरून टाकलं आहे, मनाचा पगडा घेतला आहे. आणि म्हणून जिकडे जाईल ना, आले मना आणि गेले दुकाना, अशी परिस्थिती चाललेली आहे. दुकानं भरपूर आहेत, आले मना आणि गेले दुकाना. म्हणून ते मनच रामरूप करण्यासाठी ज्ञानोबारांनी काय केलेलं आहे? कुंडलिनी कशी जागृत होईल आणि तिच्याशी एकरूप आपण कसं होऊ हे सांगण्यासाठी ज्ञानोबारांनी प्रत्यक्ष आले. तैसे शरीर होय जे वेळी कुंडलिनी चंद्र पिये, मग देहकृती बिहे कृतांत गा. त्याप्रमाणे कुंडलिनी चंद्रामृताच्या तळ्यातील अमृत प्याल्यावर शरीर दिसू लागते. मग त्या शरीराला यम देखील भीतो. बघा, जोपर्यंत कुंडलिनी जागृत होत नाही
तोपर्यंत आपली कांती, देहाची कांती, आपली देहाची कांती सुवर्णासारखी होत नाही. आणि एकदा का ती कुंडलिनी जागृत झाली, त्या आपल्या भ्रुकुटीमध्ये असलेलं चंद्रामृताचं तळं जोपर्यंत असं थोडंसं कळलं जात नाही आणि त्यातून चंद्रामृत खाली पडत नाही त्या नागिनीवर, त्या कुंडलिनीवर, तोपर्यंत देह कांतिमान होत नाही. आणि ती प्रक्रिया एकदा का त्या साधूच्या हातात आली किंवा साधकाच्या हातात आली, तर मग त्याची कांती एवढी तेजमान होते, जे आता वर्णन केलं ज्ञानवराने, आणि त्याला यम देखील घाबरून पळतो. ज्ञानदेव म्हणे, हरिनामाचे शस्त्र जेणे यमकुलगोत्र वर्जिले, संपूर्ण कुलाचा उद्धार होतो. नव्हे तो उद्धार सांगितला, आपण नुसतं बोलण्याचं नाही. एखाद्या स्त्रीने हे प्रगट केलं, कुंडलीने जागृत झाली, तर तिच्या 42 कुळांचा उद्धार होतो. आईकडची, तिच्या आईकडची आणि सासऱ्याकडची, असं 42 कुळांचा उद्धार होतो. नुसतं बोलणं म्हणजे नाही, लक्षात घ्या. कुंडलिनी जोपर्यंत ते आपल्या ब्रह्मरंध्रामध्ये असलेलं तळं, कुठे आपल्या त्या भ्रुकुटीमध्ये असलेलं तळं, जोपर्यंत ध्यान करून सुषुम्ना नाडीच्या माध्यमातून आपण त्या तळ्याला जोपर्यंत स्पर्श होत नाही आणि ते कळलं जात नाही आणि ते चंद्रामृत जोपर्यंत खाली पडत नाही आणि त्या कुंडलिनीच्या दारामध्ये जात नाही, कुंडलिनीच्या मुखामध्ये जात नाही, तोपर्यंत 42 कुलांचा उद्धार विचार करणं पण चुकीचं आहे. परमार्थ वरवरचा नाही, परमार्थ गुह्य आहे. जगामध्ये जे काय चाललंय ते काय खरं नाही. पण आता आम्ही किती लोकांना सांगणार, कारण इथं तर त्यांनी सरळ सरळ लिहिलं की नाही. मग त्या शरीराला यम देखील काय करतात, यम देखील त्या शरीराकडे बघत नाही, यमाची देखील हिंमत होत नाही त्या शरीराकडे बघण्याची. आणि अशी ही सगळी आपल्याला बरं का ज्ञानोबराने सगळी प्रक्रिया दिलेली आहे. वार्धक्य तरी बहुडे, तारुण्याची गाठी बिघडे, लोपली उघडे बाळदशा. आणि वृद्धपणा मागे फिरतो बघा. म्हातारा माणूस झाला तरी तो जवान दिसायला लागतो. जवान नाही, तो लहान होतो, बालकासारखा होतो. इथं लिहिले बघा, वृद्धपण मागे फिरतो, तारुण्याची ज्वानी मोडते आणि गेलेले बाल्यावस्था पुन्हा प्राप्त होतो. म्हणजे लहान बालकासारखा होतो माणूस. अशी कुंडलिनीची अवस्था आहे. आणि वैसा तरी येतुलेवरी, एरवी बाळाचा बळार्थ करी, धैर्याची थोडी निरुपमू. वयाने पाहिले तरी एवढाच दिसतो, परंतु अतिशय पराक्रमी करतो व त्याचे धैर्य अजोड असते. धैर्यशील होतो तो, धैर्य करतो तो. म्हणजे धैर्य म्हणजे काय, त्या परमात्मा स्वरूपाशी एकरूप होणं, याला धैर्य म्हणतात. धैर्य म्हणजे काय, 2-4 लोकांना मारणं हे धैर्य नाही. 5-50 तीर्थाटने फिरणं हे धैर्य नाही. धैर्य म्हणजे त्या आत्मस्वरूपाशी एकरूप होऊन त्या परब्रह्मतत्वामध्ये तल्लीन राहून त्याचं भजन करणं, त्याला धैर्य म्हणतात बरं का. नाही तर धैर्याचा अर्थ आपण वेगळाच काय लावू. आणि कनकद्रुमाच्या पावली रत्नकळिका नित्य नवी, नखे तैशी करवी नवी निवती. आणि सुवर्ण वृक्षाच्या पालवीतून सतत नवी रत्नांची कळी निघावी, त्याप्रमाणे नवी नखे निघून सतेज दिसतात बघा. तो बालक होतो, वृद्धपणा जातो, तारुण्यपणा जातो, बालक होतो आणि त्याची नखं बाहेर पडतात, नवीन नखं त्याला येतात. एवढी बाल्यावस्था त्याला प्राप्त होते. दातही आन होती परी रपाडे साने जाती, जैशी दुबाही बैसे पाती हिरे यांची. दातही दुसरे होतात, म्हणजे ते दात निघून जातात आणि दुसरे त्याला बारीक बारीक दात येतात, परंतु अतिशय बारीक बनतात. जणू काय दोन्ही बाजूंना हिऱ्यांच्याच पंक्ती मांडलेल्या आहेत. दातांच्या दोन्ही फण्या दातांच्या ज्या आहेत त्या दातांना हिऱ्याचं स्वरूप येतो. जसं हिऱ्यांच्या पंक्ती बसवल्या असं त्याचं स्वरूप होतं बघा. देहाची कांतीच बदलून जाते. कुंडलिनी प्राप्त झाल्यानंतर माणसाला देहाची कांती बदलून जातो, शरीराची कांतीच बदलून जातो. असं इथं नाथरायांनी इथं आपल्याला ज्ञानोबारांनी आपल्याला इथे सांगितलेलं आहे. झालेली सेवा आपले सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, नाना बाबा, माने बाबा, पंडुरंग देवेकर बाबा यांच्या चरणी समर्पित करत आहे. कुंडलिका